दिग्दर्शित बाजी हा चित्रपट 6 फेब्रुवारीला रिलीज होतोय आणि चित्रपटातले 2 लीड कास्ट आपल्यासोबत आहे, बाजी आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी. ओके, मी जरा थोडंसं मॉडर्न व्हायचा प्रयत्न करेन. एनिवेज, पहिलं म्हणजे 2 गोष्टी हायलाईट होत आहेत, ते एकदम मस्क्युलन बॉडी आणि 2 आवाज वगैरे. काय म्हणजे किती, म्हणजे आम्हाला बघताना इतकी मजा येते. तर हे सगळं ट्राय करताना काय काय म्हणजे किती मेहनत केली, ॲक्च्युली काय केलं आहे? काय काय केलं आहे ते तर सिनेमा बघितल्यावरच कळेल. ते मग आत्ता सांगितलं तर तो महाजन जे डोळे दाखवतोय तो माझी वाट लावेल. पण खूप गोष्टी केल्या आहेत, खूप गोष्टी नव्याने ट्राय केल्या आहेत. आणि मी जसं आतमध्येही मगाशी म्हणालो की अशा खूप कमी फिल्म्स असतात, खूप कमी फिल्ममेकर्स असतात की जे तुम्हाला खरंच लिमिटपर्यंत पुश करतात की तुम्ही अजून ह्याहून पलीकडे जाऊन काहीतरी करू शकता, तुम्ही प्रयत्न करा. सो आय थिंक बाजी इज डेफिनेटली वन ऑफ दोज फिल्म्स की इक्बालमध्ये मला असं वाटलं होतं की आय हॅव जस्ट पुश्ड माय सेल्फ बियॉन्ड माय कपॅसिटी, आणि बाजी इज दी अदर फिल्म जिकडे मला असं वाटलं की म्हणजे आपण करू शकतो आणि तो प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. सो थँक्यू निखिल महाजन ज्यांनी हा रोल मला ऑफर केला, ही अपॉर्च्युनिटी मला दिली. आणि तो फिल्म रिलीज होईल तेव्हा बघशीलच की फक्त आवाज आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच नाही आहे, पण बऱ्याचशा गोष्टी येतात. नक्कीच. अमृता, तुला पहिल्यांदा आम्ही म्हणजे बऱ्याचदा तुला बिना मेकअप आम्ही ऑफस्क्रीन पाहिलं आहे आणि तुला पहिल्यांदा स्क्रीनवर अगदी छान दिसतेस त्याच्यातही. तर मेकअप वगैरे नाही आहे आणि खूप असं नाही, असं नाही आहे. तसं आर्ट फिल्ममध्ये वगैरे असल्यासारखं वाटलं का विदाऊट मेकअप? नाही नाही, असं काही नाही. आय थिंक त्या कॅरेक्टरची गरज होती आणि मेकअप आहे नाही, आय थिंक ते एक संपूर्ण डिरेक्टर डिसाईड करतो, त्याच्यानंतर फिल्मचा टोन डिसाईड करतो. आणि मला खूप मजा आली कारण मी अशी 5 मिनटात तयार व्हायचे आणि इट वॉज अमेझिंग. पण गौरीबद्दल फक्तच मेकअप तुम्ही नोटीस नाही करू शकत. गौरी इज अ व्हेरी सिम्पल आणि खूप सरळ मुलगी आहे गावातली, पण ती एक इमॅजिनरी कॅरेक्टर असतं बाजी आणि त्याच्यावरती खूप विश्वास असतो तिचा. तो ज्या प्रकारचं तो जितका ब्रेव असतो त्या ब्रेवरीवरती एक विश्वास असतो आणि त्याच्यामुळे ती तिचं संपूर्ण लाईफ त्याच्या अवतीभोवती डिझाईन करते. आणि तिला असं नेहमी वाटतं की तिचा होणारा जो काही असेल तो ब्रेव पाहिजे. असं खूप त्यांनी काही आकाशातनं उडी मार वगैरे असं काही नाही केलं पाहिजे, पण एक सामान्य माणसातनं आपण जेव्हा शूरवीरापर्यंत तो जो प्रवास असतो तो तिला असं वाटतं की तिच्या होणाऱ्याने केला पाहिजे. नक्कीच. दोघांनाही हा प्रश्न आहे की चित्रपट पाहतानाच आम्हाला वाटलं की इट विल बी अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर यू गाईज ऑल्सो. आम्हाला जितकं पाहताना मजा येते, तर असा लर्निंग एक्सपिरियन्स असा काय? खूपच. इनफॅक्ट तू म्हणाली त्याप्रमाणे की 2 वेगळे आवाज किंवा वेगवेगळे आवाज, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे वेगवेगळे आवाज, मग ते असो किंवा ॲक्शन करणं असो. म्हणजे याआधी मी थोडीफार ॲक्शन फिल्म्समधनं केली आहे, पण ते म्हणजे उडीच मारतोय, कोणाला तरी एक मारतोय, पंच मारतोय आणि जातोय वगैरे असं. हार्डकोर ॲक्शन ज्याला आपण म्हणतो ती मी पहिल्यांदा बाजीमध्ये अटेम्प्ट केली आहे. आणि त्यातून सिल्वा सर जे साऊथचा ॲक्शन डिरेक्टर आहेत आणि त्यांची ॲक्शनची पद्धत बऱ्यापैकी वेगळी आहे बॉलिवूड किंवा मराठी फिल्म्सपेक्षा. सो ते जेव्हा करतात तेव्हा ऑटोमॅटिकली खूप शिकण्यासारखं असतं. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यासाठी प्रिपरेशन खूप करावं लागतं, फिजिकल मेंटल प्रिपरेशन खूप करावं लागतं. आणि प्लस मराठी फिल्म आहे, ऑफकोर्स इट्स अ बिग बजेट फिल्म, पण तरी हिंदी एवढे बजेट्स नाही आहेत की तुम्ही तेवढं लिबर्टी आणि तेवढं लॅविशनेस करू शकाल की यार ॲक्शन आपल्याला 5 दिवसाची आहे पण आपल्याला 3 दिवसात केली पाहिजे. सो फिजिकली इट्स ऑल द मोर टॅक्सिंग. सो या सगळ्या गोष्टी ज्या शिकायला मिळतात की तुम्ही तेवढ्या वेळात पण करू शकता, तुम्ही हे अचीव करू शकता. तुम्ही जर का माझा खांदा कम्प्लिटली डॅमेज होता डावा, सो डॉक्टरनी 6 महिने आराम करायला सांगितलं होतं. 6 महिने आय डिडंट वर्कआउट, डिड नथिंग. सो जे काय करायचं होतं ते मला 2 महिन्यात अचीव करायचं होतं. त्यात पण गाण्याची रिहर्सल होती, आधीच्या शेड्यूलचं थोडंसं शूटिंग राहिलं होतं, त्यामुळे एकदम इमिडिएट खूप फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करून पण चालण्यासारखं नव्हतं. सो ते हळूहळू ग्रॅज्युअली. सो या सगळ्या प्रवासातनं जेव्हा तुम्हाला जायला मिळतं तेव्हा आय थिंक खूप मजा येते. ॲज अन ॲक्टर, ॲज ॲन आर्टिस्ट इट इज व्हेरी फुलफिलिंग. बॉलिवूडमध्ये आपण जेव्हा बघतो सुपर हिरोची हिरोईन किंवा एखाद्या ॲक्शन हिरोची हिरोईन, तर ह्यामध्ये कशी वेगळी असणार आहेस तू?
एकतर आमचा जो सुपर हिरो आहे तो सामान्य माणसातनं उठून तो एक शूरवीर झालेला आहे. सो आय डोंट थिंक इज नॉट फ्लाईंग फ्रॉम समवेअर. आणि तुम्ही खूप रिलेट करू शकता या हिरोला, आणि त्याचप्रमाणे तुम्ही गौरीला सुद्धा रिलेट करू शकता, कारण ती गावातलीच एक मुलगी आहे, तुमच्याच तुमच्यामध्ये मोठी झालेली एक मुलगी आहे. फक्त तिच्या काही कल्पना आहेत, तिचे काही प्रिन्सिपल्स आहेत, आणि ती ते फक्त फॉलो करते. दॅट्स अबाउट इट. सो असं काही खूप वेगळी आहे वगैरे असं नाही, तुमच्यातलीच एक आहे ती. आता एक फायनल क्वेश्चन, जेव्हा पहिल्यांदा हा ट्रेलर पाहिला तर दोघांची इमिजिएट रिॲक्शन काय होती? नाही म्हणजे आता तुम्ही केलेलं काम तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला नेहमीच आवडतं, आणि नोईंग निखिल महाजन की त्याची काय कपॅसिटी आहे, तो काय काय करू शकतो. सो वी वर डेफिनेटली एक्सपेक्टिंग समथिंग आउट ऑफ द बॉक्स, आणि वी वर हॅपी टू सी दॅट हॅपन. की त्यांनी एकतर फिल्मचा जो सोल आहे तो इंटॅक्ट ठेवला आहे. लोकांना उगाच काहीतरी भलतंच दाखवू, ॲक्शनच दाखवू आणि अट्रॅक्ट करू असं काय करायचा प्रयत्न केला नाही. जे ॲक्च्युअल फिल्मचा सोल आहे, जी गोष्ट आहे ती त्यांनी लोकांसमोर इंटरेस्टिंग पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला. सो आय एम पर्सनली, इफ यू आस्क मी, आय एम व्हेरी हॅपी विथ द ट्रेलर. आपल्याला नेहमीच हा प्रश्न विचारला जातो की तुमचा ड्रीम प्रोजेक्ट काय. सो आय विल से दॅट दिस इज वन ऑफ माय ड्रीम प्रोजेक्ट्स. आणि ते इमिडिएटली असं काही माझ्या मनात आलं नाही. मला ना ते संपूर्ण ट्रेलर पाहिल्यानंतर ना ती संपूर्ण 1 वर्षाची मेहनत आठवली की आणि मेहनत म्हणजे इट्स नॉट ओनली तुम्ही जे जाऊन सेटवरती काम करता, इट्स ऑल्सो तो पेशन्स जो तुम्ही ठेवता, त्याच्यानंतर तुम्ही तिकडे जाऊन काम करता, देन वॉट एव्हर यू गो थ्रू इन युअर लाईफ ऑल्सो, देन यू अप्लाय इट ऑन स्क्रीन. तर ते सगळं असं पटपट आठवलं मला. सो आय थिंक दिस फिल्म इज अ लाईफ टीचिंग एक्सपिरियन्स फॉर मी. नक्कीच आम्ही चित्रपटाचा ट्रेलर पण खूप खुश आहोत. इट्स व्हेरी डिफरंट अँड वी आर लुकिंग फॉरवर्ड इट. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू श्वेता, थँक्यू. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.